आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या नवीन वर्षातील पहिली ही कामदा एकादशी, तर तुळशीला अर्पण करायची ही एक वस्तू चुंबकाहून घरात पैसा येईल, 24 तासात श्रीमंतीचा योग सुरू होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही। तर बघा, ही नवीन वर्षातील म्हणजे चैत्र महिन्यातील नवीन चैत्र वर्षातून नवीन मराठी वर्ष सुरू होते चैत्र महिन्यापासून। तर या चैत्र महिन्यातून ही आलेली पहिली एकादशी म्हणजे कामदा एकादशी। हे एकादशीचे व्रत केले तर आपल्या सर्व पापातून मुक्ती होते, आपले जे काही वाईट कर्म आहे त्यातून मुक्ती होते, आपल्याला वैकुंठवास होतो, 100,000 पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होते। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुळशीला अशी ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे। माता लक्ष्मी, भगवान विष्णू प्रसन्न होईल, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची आहे। तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा। तर बघा, आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। पूजा करत असताना पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे सर्व केल्यानंतर आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। पण तुम्ही लक्षात ठेवा, आपण कधीही एकादशीला तुळशी मातेला स्पर्श करत नाही, कारण की निर्माल्य तुळशी मातेचा व्रत असतो, उपवास असतो, तर भंग होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे आणि ही वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही संध्याकाळी, सकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही केला तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही सकाळी नाही तर संध्याकाळी असा हा उपाय करा। पण शक्यतो तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर हा उपाय केला तर अतिउत्तम। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, हळदी कुंकू मिक्स करून तुळशीच्या कुंडीवर स्वास्तिक काढायचं आहे ते किंवा खाली काढायचं आहे, कुठेही तुम्ही हे स्वास्तिक काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं दूध आणि पाणी मिक्स करून तुळशीला अर्पण करायचं आहे। हे कच्चं दूध तुम्ही घेऊन तुळशीला अर्पण करा। त्यानंतर अर्पण केल्यानंतर आपण काय करायचं आहे, 2 लवंग आणि 2 जायफळ आपल्याला घ्यायचे आहे आणि ते आपल्याला तुळशी मातेच्या मातीमध्ये पुरायचे आहे। ह्या वस्तू पुरल्याने साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये येतील, स्थिर राहतील, ते वास करतील। त्यासाठी आपण हे तुळशीला एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे। अशाने आपल्याला चहूबाजूने घरात लक्ष्मी येईल, 24 तासात श्रीमंतीचा योग सुरू झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आपण हा उपाय, ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे। अशाने बघा, आपण श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो, त्यांना पिवळे फूल, पिवळे वस्तू अर्पण करत असतो। त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरींची मूर्ती, फोटो असेल तर त्याला पिवळे फूल, पिवळी वस्त्र, पिवळी मिठाई अर्पण करायला विसरू नका। तर असं तुळशीला तुम्ही ही एक वस्तू अर्पण करा। अर्पण केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा, आमच्या घरातील दारिद्र्य जाऊ दे, चहूबाजूने आमची जे काही लक्ष्मी अडलेली आहे, घरामध्ये येत नाही, ती यायला सुरुवात होऊ दे अशी प्रार्थना करा आणि मनोभावे नमस्कार करा। होईल तेवढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तुम्ही सेवा करा। अशाने देखील भगवान विष्णू, माता लक्ष्मी घरात वास करतील। घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण ठेवा, त्याने देखील माता लक्ष्मी, भगवान घरात येतात आणि कृपा आशीर्वाद देतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण नक्की करा। चहूबाजूने घरात पैसा येईल, 24 तासामध्ये श्रीमंतीचा योग सुरू होईल। तर अशा प्रकारे ही मराठी नवीन वर्षातील पहिली एकादशी आलेली आहे, तर आवर्जून तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा, म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा यायला चालू होईल, आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहील आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू घरात स्थिर राहिले की लक्ष्मीची कमीच पडणार नाही। त्यासाठी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। तुमच्या वेळेनुसार संध्याकाळी, सकाळी कोणत्याही वेळी तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद।